राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले आपल्यासोबत आहेत। शेठ, काय सांगाल, राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चिघळला होता। मनोज जरांगे पाटील यांनी 4 दिवसानंतर उपोषण सोडलं। सरकारने एक समिती त्या ठिकाणी स्थापन झाली आणि तो GR काढला। त्यानंतर आता ओबीसी समाज देखील बारामतीमध्ये लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे। गुन्हे दाखल झाले तरी चालतील, मात्र या ठिकाणी आमचं उपोषण होणार असं त्यांनी नाही, त्यांनी त्यांच्या मागणीसाठी उपोषण करावं त्याबद्दल आमचं दुमत नाही। शासनाचं धोरण आहे की कोणाच्याही दुसऱ्याच्या आरक्षणामधला हिस्सा न देता आम्हाला आरक्षण देत आहेत मराठ्यांना, त्याबद्दल त्यांना काय अडचण नाही आहे। आम्ही असं नाही ना सांगितलं की ओबीसीना डावळून आम्हाला आरक्षण द्यावं, ओबीसीला शाबूत ठेवून आम्हाला आरक्षण द्यावं, हे जे काय मराठ्यांची मागणी आहे। आणि गेली 57 मोर्चे आपण पाहिलं आणि त्यानंतर आता हा शेवटचा मोर्चा करून शासनाने धोरण आखलेलं आहे। त्यामध्ये दोन्ही समाजाला बॅलन्सिंग ठेवून जे होणार आहे, त्यामुळे अडचण कोणाला नाही। हाकेंना पण आमची विनंती आहे की आपण पण समजून घेणं गरजेचं आहे। तुम्हाला ओबीसीवरती अन्याय होणार नाही ह्याची दक्षता आपल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही मंत्रिमंडळाने घेतलेली आहे। आता तुमची समितीची नेमणूक केलेली आहे, त्यामुळे तुम्हालाही कुठं अडचण येणार नाही ह्याची आम्ही शाश्वती देऊ। मराठा आरक्षणाला दिलेला जो GR किंवा तो काढलेला GR आहे, त्यामुळे आपल्याच महायुतीमधील जे नेते आहेत छगन भुजबळ हे देखील गेल्या 2 दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे। ते देखील कॅबिनेट मंत्रीच्या ह्याला बैठकीला देखील उपस्थित राहिले नाहीत। त्यांची नाराजगी कशा पद्धतीने दूर केली जाईल? प्रत्येकाची नाराजगी काही ना काहीतरी कारणास्तव असू शकते, म्हणून काही अडचण येईल असं मला वाटत नाही आहे। आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी सांगितलं आहे ना की ओबीसीला कुठेही धक्का न लावता जर मराठ्यांना आरक्षण मिळणार असेल तर मग कोणाला अडचण आहे, हा मुद्दा आहे। आणि आम्ही दोन्ही समाजाला बॅलन्सिंग ठेवून हे आरक्षण करणार आहोत। ते आरक्षण कोर्टात पण टिकायला पाहिजे अशा प्रकारचं नियोजन आमचं चालू आहे। हे आरक्षण देत असताना कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच कुठेतरी टार्गेट केलं गेलं, कारण दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळेला पडद्यामागे राहिल्याची कुठेतरी चर्चा झाली आणि त्याच्यावर टीका। ज्या वेळेला उपसमितीकडे सर्वाधिकार दिलेत त्यामुळे कोणी त्याचा हस्तक्षेप केला, फक्त मिटिंगा होत होत्या, त्यामुळे तिन्ही लोक मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे बसत होते आणि त्यांनी जे निर्णय दिले ते उपसमितीने मान्य केलेले आहेत आणि योग्य निर्णय निघून 5व्या दिवशी जो काय एवढा मोठा मोर्चा स्थगित दिला त्याचं काही कारण असू शकतं आणि म्हणून योग्य झालेलं आहे। साहेब, एक शेवटचा प्रश्न, रायगड जिल्ह्यातनं काल एक धक्कादायक प्रकार समोर आला। कर्जत तालुक्यातल्या ममदापूर या ग्रामपंचायतीमध्ये हलाल लाईफस्टाईल टाउनशिप या नावाने एक सोसायटी त्या ठिकाणी बनण्याचा एक बिल्डर आहे, तो या ठिकाणी तो प्रयत्न करतोय आणि या संदर्भात या हलाल लाईफस्टाईल टाउनशिपमध्ये फक्त धार्मिक रूढी परंपराच त्या ठिकाणी चालल्या जातील, हिंदू संस्कृती याच्यामध्ये कुठेतरी तेढ निर्माण करण्याची भावना त्या बिल्डरकडनं झालेली आहे आणि एका तक्रारदाराने त्याच्या संदर्भात तक्रार केली आहे आणि राष्ट्रीय मानव अधिकार आयोगानं या संदर्भात राज्य सरकारच्या सचिवांकडे त्याचा अहवाल देखील मागितला आहे। चुकीचं जर काय कोण करत असेल या जिल्ह्यामध्ये ते आम्ही होऊ देणार नाही, कोणी का असं ना की असं कोणाला काय अथॉरिटी दिलेली नाही आहेत। त्यांनी जर काय त्याची काय वैयक्तिक जर मानसिकता असेल तर ती जर काय त्याची बिघडली असेल तर त्याची मानसिकता आम्ही ठीक करूया, कारण आम्ही ना असं कुठं काय दाखवत। मग ह्यांनी जे काय असं जे काय हलाल संस्था आणि हे करतायत तर ते रायगड जिल्ह्यामध्ये कुठं होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ। धन्यवाद। तर हे होते राज्याचे मंत्री भरत गोगावले। गणेश मापळकर, ABP माझा, रायगड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।